नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। पुढील आठवड्यामध्ये सोयाबीन बाजारभाव वाढणार, सोयाबीन बाजारभाव होणार 6000 रुपये प्रति क्विंटल। काय आहे सविस्तर बातमी? सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी अपडेट येणार। मोठे अपडेट बरोबर सोयाबीन बाजारभाव तेजीत येणार। जे काही बाजारभाव जून जुलैमध्ये 5000 पर्यंत 4500 पर्यंत होते, आता हे बाजारभाव 5000 6000च्या दरम्यान होणार। 15 ऑगस्ट नंतर सोयाबीन बाजारभावामध्ये तेजी येणार। काय आहे सविस्तर चर्चा? का कारण बाजारभाव वाढणार? तर आता आपण जर बघितलं तर यावर्षी सोयाबीनला 5300 रुपये हमीभाव मिळालेला आहे आणि आता हा हमीभाव सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी काय महत्त्वाची अपडेट आहे? यावर्षी जर आपण बघितलं तर जी काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, या पेरणीमध्ये 10 ते 20% घट झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आता ही मोठी वाढ कधीपासून होणार? तर ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळते। आपण सांगितलं होतं 1 ऑगस्टपासून 5000 रुपये सोयाबीन बाजार होणार। आता 15 ऑगस्ट नंतर 6000 कडे याची वाटचाल सुरू होणार आहे। सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे, लागवड कमी झालेली आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये सोयाबीनची शॉर्टेज झालेली आहे। महाराष्ट्राच्या बाहेरील जे मार्केट आहे, इंदोर असेल, त्याचबरोबर उज्जैन असेल, MP असेल, ही सर्वात मोठी मार्केट आहे। या मार्केटमध्ये तर 55-60 रुपयापर्यंत आत्ता बाजारभाव गेला आहे। पहिलं कारण बाजारभाव वाढीचं तर सोयाबीन पेरा 10% घसरलेला आहे। हे सर्वात मोठं कारण आहे। कारण का सोयाबीन पेरा जर घसरला तर बाजारभावामध्ये वाढ होणं हे अपेक्षित आहे। कारण का जर आपण लोकसंख्येचा विचार जर केला तर भारतामध्ये 90% सोयाबीन ही भारतातच लागत असते। याच्यामध्ये सोयाबीन तेल असेल, सोयाबीन पेंड असेल, सोया पनीर असेल, असे बाय प्रोडक्ट्स आहे। सध्याचा विचार जर केला तर 5000 रुपये सोयाबीन बाजारभाव आहे। शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक स्थिती आहे, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4-4500 रुपये बाजारभाव होता, आता 5000 बाजारभाव आहे। येत्या काही दिवसामध्ये 5500-6000 रुपयेपर्यंत बाजारभाव जाणार आहे। खाद्यतेलाचे बाजार वाढले आहे, त्यामुळे परिणाम सोयाबीनच्या मार्केटमध्ये सुद्धा तेल तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोयाबीनचे प्रॉडक्ट्स हे सोयाबीन बाजारभावासाठी सर्वात महत्त्वाचं कारण असतं। यामध्ये खाद्यतेल असेल, सोया पनीर असेल, सोया प्रोटीन्स असतील, वेगवेगळे औषधं असतील, सोयाबीनचे तेल असेल, हे सर्वात महत्त्वाचे डोमेस्टिक प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणत असतो। सोया प्रोटीन हा पण एक महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे। त्यानंतर आता सोयाबीनचे बाजारभाव किती दिवस टिकणार हे पण महत्त्वाची गोष्ट आहे। तर सोयाबीनचे बाजारभाव अजून वाढ होण्याची शक्यता आहे, कारण नवीन सोयाबीन याला सप्टेंबरचा एंड ते ऑक्टोबर उगवणार आहे। नवीन सोयाबीन जरी आली तर ती सुकणी असेल, कापणी असेल, त्याचबरोबर त्याची मळणी असेल, या प्रोसेसला 15 ते 20 दिवस लागत असतात। आता ही नवीन सोयाबीन आपण ऑक्टोबरमध्ये दिवाळीलाच धरण्या तर आली तर शक्य आहे, नाहीतर आता आपल्याला ही जुनी सोयाबीन आहे, हिला चांगला बाजारभाव येत्या 2 ते 3 महिने मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये 40, 45, 50 रुपयापासून पुढे दर मिळायला आता सुरुवात झालेली आहे। सरासरी बाजारभाव जर आपण बघितला, लातूर मार्केट असेल, वाशिम मार्केट असेल, हिंगोली मार्केट असेल, मलकापूर मार्केट असेल, 5000 5500 रुपये बाजारभाव आहे आणि येत्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे। सध्याच्या सरासरी दरपेक्षा 20 ते 30% अजून बाजारभाव वाढणे सहज शक्य आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 6000 रुपये गेल्या काही दिवसाचा आपण जर बाजारभावाचा अंदाज घेतला तर मेमध्ये 3,500 ते 4,500, जूनमध्ये 4,500 ते 5,500 पर्यंत बाजारभाव होता। एप्रिलमध्ये 3,500 ते 4,500 बाजारभाव होता। सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट, हमीभाव जो आहे 5328, आता हा सर्व ठिकाणी मिळायला लवकरच सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट असतील, सोयाबीनचे डेली बाजारभाव असेल, आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी टाकत असतो। व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।